आजच्या कथेचे नाव आहे लोभाचा परिणाम. तैलवाह नदीच्या काठी आंध्रपूर नावाचे नगर होते. तेथे एक प्रख्यात श्रेष्ठी राहत असे. कालांतराने ह्या श्रेष्ठीच्या घरावर औदशीची फेरी आली. धनदौलत नष्ट झाली आणि घरातील सर्व पुरुष मंडळी मरून गेली. एक भोळसर बाई आणि तिची नात एवढीच काय ती दोन मनुष्ये ह्या श्रेष्ठीचे कुळात शिल्लक राहिली होती. आपल्या वाड्याच्या मोडक्या तोडक्या भागात राहून त्या दोघी बाया मोलमजुरीवर आपला निर्वाह करीत असत. त्या काळी आमचा बोधिसत्व एका वाण्याच्या कुळात जन्मला होता. वयात आल्यावर तो दुसऱ्या एका सेरिवा नावाच्या वाण्याबरोबर फेरीवाल्याचा धंदा करून आपला निर्वाह करीत असे. एकदा फिरत फिरत ते दोघे आंध्रपुराला आले. तेथे आपापसांमध्ये स्पर्धा होऊ नये म्हणून त्यांनी त्या शहरातील गल्ल्या वाटून घेतल्या. ज्याच्या वाट्याला जे रस्ते आले असतील ते त्याने फिरून संपाविल्या वाचून दुसऱ्याने त्या रस्त्यात आपला माल विकण्यासाठी फिरू नये असा त्यांनी निर्बंध केला. बोधिसत्वाने आपल्या वाट्याला आलेल्या